नमस्कार. आपण लास्ट व्हिडिओमध्ये करंज्याची व्हिडिओ बघितली. आता आपण करणार आहोत शंकरपाळे. तर लेट्स स्टार्ट. ह्याच्यात 1 किलो मैदा घेतलाय आणि पाव किलो रवा. 1 किलो मैदा, पाव किलो रवा आणि चवीनुसार मीठ. मीठ, रवा आणि मैदा सगळं आपण मिक्स करून घेऊ. रवा मैदा चांगला मिक्स करून झालाय. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे तूप, पाणी आणि साखरेचं मिश्रण. त्याच्यासाठी 1 कप किंवा 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी, 1 वाटी तूप हे सगळं एकत्र मिक्स करून गरम करून घेतलं थोडंसं. ते आपण त्याच्यात ओतून घेऊया पिठात. हे तूप, साखर, पाण्याचं जे मिश्रण केलंय ते आपण थोडं थोडं ऍड करून एक घट्टसर गोळा तयार करूया. झालं की मग दाखवतो आम्ही तुम्हाला. ठेवा आता. तर आता आपलं शंकरपाळीचं पीठ मळून रेडी आहे. आता आपण याला रेस्ट करत ठेवू आणि मग अर्धा 1 तासासाठी शंकरपाळ्या करायला घेऊ. आता पीठ छान रेस्ट करून झालेलं आहे. आता आपण हे थोडंसं मळून असे गोळे करून घेऊया लाटायला. इथे कट करून झालंय. आई फ्राय करते. अजून गरम असेपर्यंत त्या होतील.
तर अशा प्रकारे आमच्या सगळ्या शंकरपाळ्या बनून रेडी झाल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.